थांब बाळा, हा व्हिडिओवर स्क्रोल करू नकोस, कारण हा व्हिडिओ नियतीने फक्त तुझ्यासाठीच पाठवलाय. फक्त 5 सेकंद नीट ऐक आणि मगच पुढे जा. बाळू धनगराची अंतिम अदालत, आदमापूर. अरे, जसा उज्जैन नगरीचा राजा साक्षात महाकाल आहे आणि तिथं दुसरा कोणताही राजा मुक्काम करू शकत नाही, तसाच माझ्या आदमापूरच्या गादीचा राजा साक्षात कालोके काल महाकाल यांचा अवतार माझा बाळू मामा आहे. त्याच्या या दरबारात खोट्याला थारा नाही आणि अन्यायाला माफी नाही. सावधान, ज्यांना असं वाटतंय की आम्ही कुणालाही न नडता, कुणालाही न कळता अन्याय करू आणि सुटू, त्यांनी लक्षात ठेवा, वरती तो निळकंठ बसलाय आणि जमिनीवर हा माझा धनगर राजा बसलाय. इथं तुमची चालकी चालत नाही, इथं तुमच्या खोट्या शपथा चालत नाहीत. इथं चालतो तो फक्त सत्याचा दरारा. लक्षात ठेवा, माझ्या बाळूमामांच्या कोर्टात तुम्हाला स्वतःला पुरावा सादर करण्याची गरज लागत नाही, कारण तुम्ही जर खरे असाल तर तुमचा पुरावा तुमच्या आधीच माझ्या बाळूमामांच्या डायरीत नोंद झालेला असतो. माझ्या मामांच्या कोर्टामध्ये तुम्हाला ना वकिलाला फी द्यावी लागते, ना कुणाला पैसे द्यावे लागतात. इथं कुठलाही खर्च चालत नाही. इथं फक्त तुझी श्रद्धा आणि भक्ती चालते. जर तुम्ही मनापासून शुद्ध असाल, जर तुम्ही कधीही कुणा मुक्या जनावराला त्रास दिला नसेल, भुकेल्याला अन्न दिलं असेल आणि कधीही कोणत्याही गरीबावर अन्याय केला नसेल, तर लिहून ठेवा, तुम्हाला माझ्या बाळूमामाच्या कोर्टात 100% न्याय मिळणारच. ही माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुम्ही आयुष्य पूर्ण हरलाय, आता सगळं संपलंय, त्या शेवटच्या क्षणाला फक्त माझ्या बाळूमामाचं नाव घ्या, कपाळाला मामांचा पिवळा भंडारा लावा आणि आदमापूरची वाट धरा. ज्या क्षणाला तुम्ही मामांच्या दारात डोकं टेकवाल ना, त्याच सेकंदाला तुमची केस नोंद झालेली असेल आणि तिथंच तुमचा निकाल लागलेला असेल. हे जगातलं अंतिम कोर्ट आहे. इथं वकिलाचा काळा कोट चालत नाही, इथं मामांचा पिवळा भंडारा चालतो. इथं जज पण तोच, वकील पण तोच आणि या ब्रह्मांडाचा मालक असणारा न्यायाधीश सुद्धा माझा बाळूमामाच आहे. माणसांच्या कोर्टात तारीख मिळते, जामीन मिळतो, पण माझ्या मामांच्या दरबारात ना तारीख असते, ना जामीन असतो. तिथं फक्त निकाल असतो. अन्याय करणाऱ्यांनो, डोळे उघडून ऐका. ज्या दिवशी ही धनगराची काठी जमिनीवर आदळेल ना, त्या दिवशी तुमच्या 7 पिढ्यांचा हिशोब चुकता होईल. इथं श्रीमंतीचा माज चालत नाही की सत्तेची खुर्ची झुकत नाही. इथं वकिलांची बुद्धी चालत नाही आणि भल्या भल्या शाण्यांचा माज इथं मातीला मिळतो. ज्यांनी गरिबांचे तळतळाट घेतलेत, ज्यांनी मुक्या जीवांचे गळे कापलेत, त्यांना या आदमापूरच्या दरबारात माफी नाही. तिथं तुमच्या पापाचा घडा भरला की मामांची ही घोंगडी तुम्हाला सावरणार नाही, तर तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगायला लावणार. हा धनगर राजा जसा दयाळू आहे, तसाच तो दुष्टांसाठी साक्षात काळ आहे. कारण जगाचा कायदा चुकू शकतो, पण या बाळू धनगराचा न्याय कधीच चुकत नाही. हा निकाल आहे या ब्रह्मांडाच्या मालकाचा. हा निकाल आहे आदमापूरच्या राजाचा. इथं न्याय विकला जात नाही, इथं न्यायाचा घाला पडतो. ज्याला कुणी नाही त्याचा माझा बाळूमामा आहे. भंडाऱ्याचा टिळा लावा आणि निर्धास्त रहा, कारण आता तुमच्या केसचा निकाल माझा मामा लावणार. बोला बाळूमामांच्या नावानं, सांग भलं.